नमस्कार, श्री स्वामी समर्थ कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे खुसखुशीत असे समोसे, जसे बाजारात भेटतात तसे। चला आता पाहू आपण। मी 200 ग्रॅम असा मैदा घेतलाय। तूप टाकून घेते, तुम्ही तेल पण टाकू शकता। थोडंसं अजवाइन टाकू, मीठ टाकू थोडं, मिक्स करून घेऊ। मस्त असं मिक्स करून झाले। हे बघा, हाताचा मुठला होतो पिठाचा। हे पण आता आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेऊ। पातळ मळायचं नाहीये, घट्ट असं मळून घ्यायचं आहे। थोडासा रवा टाकते मी, रवा टाकायला विसरले। मळून घेऊ। घट्ट असं मळून घेतले। हे पहा, बाजूला ठेवू। मसाले पाहू, मसाला बनवून घेऊ। धने घेतलेत, 2 चमच असे घेतले। जिरं घेतलं, 10-12 मिरी घेतले। बडेशाप घेतले। भाजून घ्यायचं आहे हलकं हलकं, जास्त भाजायचं नाहीये। हे पहा, अशा प्रकारे ओबड-दोबड असं घ्यायचं आहे। दोन चमच तेल टाकून घेऊ। तेल गरम झालंय, ते मी अद्रक आणि हिरवी मिरची ठेचून किंवा मिक्सरला लावून घेतलं तर चालेल। मी मिक्सरला बारीक करून घेतले, ती टाकू। जो मसाला बारीक करून घेतलाय तो टाकून घेऊ। तर बटाटे टाकून घेऊ। मी इथे बटाटे घेतलेत 5-6।
हाताने असे ओबडधोबड करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक नाही करायचे बटाटे. मटर टाकून घेते. ताजे मटर होते, ताजे मटर आहे, मी वाफवून घेतले. चाट मसाला टाकू 1 चमच. थोडा गरम मसाला पण टाकू. कढीपत्ता थोडा टाकू. कढीपत्त्याचे ओबडधोबड असे बारीक करून घेतले. चवीनुसार मीठ टाकू. मिक्स करून घेऊ. थोडीशी लाल तिखट टाकू. सर्व मिक्स करू. छान असं मिक्स झालंय. थोडं गरम करून घेऊ. मस्त असा कलर आलाय. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ भरपूर अशी. मिक्स करू. मिक्स झाले. आता आपण समोसे बनवायला घेऊ. थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ. गोळा घेतलाय मी, लाटून घ्यायचा आहे. चिपकत नाहीये. तेल लावायची पण गरज नाही ना पीठ लावायची गरज नाही. मी स्टँडवर समोसे बनवणार आहे. मी अशा प्रकारे 2 चपातीच्या साईजचे बनवून घेतले. म्हणजे चपातीचे जाड जसे असते तसे त्याच प्रकारे हे साच्यावर एक ठेवून घेतले. आता आपण मसाले भरून घेऊ. थोडं असं पाणी लावून घ्या साईडनं. आता त्याच्यावर दुसरी हे टाकून घ्यायचे आहे, लाटून घेतलेली. अशा प्रकारे लाटण्याने लाटून घ्या. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. साईडने काढून द्यायचं आहे. काढून घेते. अशा प्रकारे समोसे बनतात छोटे छोटे. हे बघा. आपण साच्यातले बघितले समोसे. आता आपण हाताने बनवू. चपातीच्या साईजचे लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. गोल असं लाटायचं नाही, थोडंसं अंड्या आकारच्या साईजचं थोडं.
हे पहा, पातळ जास्त नाही ठेवायचे. आता मधून कापून घेऊ. समोसा बनवायला तयार करू. थोडंसं पाणी लावायचं आहे. या साईडनं पण लावायचं आहे, या साईडने, एका साईडनं. आणि हे असं दाबून घ्यायचं आहे. असं गोल असं कोण कसा असतो त्या टाईप मध्ये बनवायचं आहे. आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊ. आणि हे दाबून घ्यायचं आहे. आपला समोसा तयार झालाय. अशा प्रकारे मी बनवून घेते. आणि साच्यामधला हा समोसा आहे. पहा, हे छोटे छोटे आहे. त्याचा आकार पण कोन सारखा चाललाय, खरं थोडासा वेगळा आहे. आणि हा आपण हाताने बनवलेला आहे. अशा प्रकारे बनवून घेऊ. तर अशा प्रकारे बनवून घेतले हाताने. आपण तळून घेऊ. जास्त गरम तेलात टाकायचे नाहीये, समोस्यांना पोके येतात. मी परतून घेतले. थोडस मी तेज करून घेतलंय गॅस, जास्त पण नाही. आता मी फास्ट करून घेतले गॅस. काढून घेते. पहा, समोसे तयार झाले. हे साच्यातले समोसे आहे आणि आपण हाताने बनवलेले ते. दोन्ही पण समोसे छान असे खुसखुशीत झाले. मला दाखवते. हे पहा, हे समोसे तुम्ही झटपट बनवू शकता. छोटेवाले, तुमच्या घरी पार्टी वगैरे जर असेल, लहान मुलांचे बर्थडे वगैरे असतील तर झटपट असे बनतात. ह्या साच्यामध्ये आपण छोटे समोसे बनवले. तुम्हाला जर हा साचा पाहिजे असेल तर मला कमेंट करा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमच्या एका लाईकनं मला मोटिवेशन मिळतंय. नक्की लाईक करा. थँक्यू.